नमस्कार. शेतकरी आनंद या YouTube चॅनलमध्ये युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर तर शेतकरी मित्र सध्या तरी पावसाचे वातावरण आहे, परंतु हा धोका चक्रीवादळचा धोका टळण्याची खूप दाट शक्यता आहे. कारण जो बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीवादळ तयार झालेले आहे, ते चक्रीवादळ अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर या दोन्हीच्या टोकावर एक चक्रीवादळ आहे आणि विशाखापट्टणम या ठिकाणी एक चक्रीवादळ आहे. हे दोन्ही चक्रीवादळ सध्या अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या टोकावर खूप मोठे पावसाळी वातावरण आहे. ते तसेच आतमध्ये दोन्ही टोकाच्या मध्यभागी समुद्रामध्ये सरकत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पावसाचे वातावरण सध्या तरी खूप कमी दाखवण्याची दाट अ, शक्यता आहे. कारण पाऊस हा येण्याचे जे चिन्ह होते, त्या लो प्रेशर जो होता चक्रीवादळ, ते समुद्रामध्येच विलीन होत आहे. तो इकडं कर्नाटक या राज्यामध्ये पृष्ठभागावर येणार होता, तो येणार नाही. त्यामुळं जो महाराष्ट्रावर चक्रीवादळाचा धोका होता, तो सध्या तरी टळलेला आहे. फक्त 24 तारखेला फक्त सांगली, कोल्हापूर या भागामध्ये सध्या हा पावसाचा अंदाज दाखवत आहे. पण तो तो धोका देखील टळण्याची दाट शक्यता आहे. कारण हे जे चक्रीवादळ आहे, ते समुद्रामध्ये विलीन झालेलं आहे, समुद्रामध्ये चाललेले आहे. आणि जे 27-28 ला विशाखापट्टणम या ठिकाणी एक चक्रीवादळ तयार झालेले होते. त्यामुळं या बंगालच्या उपसागरामध्ये हे चक्रीवादळ बंगालच्या उपसागरातून विशाखापट्टणम जवळ 27 तारखेला येते. परंतु ते जरी आले, तर त्याचा प्रभाव हा महाराष्ट्रावर जाणवणार नाही. कारण ते 27, 28 आणि 29 या तारखांना विशाखापट्टणम जवळ येत आहे. 30 नोव्हेंबरला आणि तसेच ते भुवनेश्वर आणि ढाका बांगलादेशाकडे निघून जात आहे. त्यामुळं महाराष्ट्रात जे डिसेंबर महिन्यामध्ये पावसाचे वातावरण होते, त्याचा प्रभाव खूप कमी जाणवण्याची दाट शक्यता आहे. त्याचा प्रभाव फक्त नागपूर साईडलाच काही भागामध्ये, विदर्भ साईडलाच फक्त होऊ शकतो, नागपूर या भागामध्ये आणि तो पण 5 तारखेच्या आसपास, 4 ते 5 तारखेच्या आसपास. परंतु सध्या तरी या जो चक्रीवादळ आलेले होते, त्याचा धोका संपुष्टात आलेला आहे. कारण हे भुवनेश्वर, विशाखापट्टणम या ठिकाणचे जे चक्रीवादळ होते, ते ढाका बांगलादेशाकडे निघून गेले आहे. त्यामुळं महाराष्ट्रात पावसाचे वातावरण जे शेतकऱ्यावर चक्रीवादळाची टांगती तलवार होती, ती सध्या तरी संपुष्टात आली आहे आणि महाराष्ट्रात कसल्याच प्रकारे पावसाचा अंदाज नाही. फक्त 1-2 जिल्हे सोडता इतर जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार नाही. फक्त तो पण पाऊस 23, 24 ते 25 या तारखांनाच फक्त राहण्याची शक्यता आहे आणि ते पण सांगली, कोल्हापूर या भागामध्येच पावसाची दाट शक्यता आहे आणि इतर जिल्ह्यामध्ये वातावरण ढगाळ राहणार आहे. परंतु मुंबई साईडला वातावरण ढगाळ राहील. परंतु एकदम नॉर्मल पाऊस हा मुंबई साईडला पडू शकतो. तो पण सातारा, दापोली, रत्नागिरी या भागामध्येच 26 तारखेला. तसेच पुण्याच्या काही भागामध्ये देखील वातावरण ढगाळ राहील आणि परंतु पावसाचा खूप कमी प्रमाणात अंदाज आहे. तसेच सातारा, रत्नागिरी, सांगली, कोल्हापूर या भागामध्ये सध्या जरी साधारण पावसाचा अंदाज दाखवलेला असला, तरी तो संपुष्टात देखील येऊ शकतो आणि त्याचा प्रभाव जर जास्त वाढला, तर परत तो सांगली, सोलापूरच्या काही भागामध्ये 24 तारखेला पाऊस येऊ शकतो. तसेच कोल्हापूरच्या काही भागामध्ये. इतर जिल्ह्यात मात्र महाराष्ट्रात कुठेच पावसाचा अंदाज नाही आणि वातावरण देखील स्वच्छ राहणार आहे, ढगाळ देखील राहणार नाही इतर जिल्ह्यामध्ये आणि थंडीमध्ये आहे तीच थंडी राहणार आहे. फक्त 1 अंश ते 1.5 अंश या प्रमाणातच 24-25 तारखेला थंडीचे प्रमाण एकदम नॉर्मल कमी होणार आहे आणि थंडी आहे तशीच राहणार आहे. तरी शेतकऱ्यासाठी सुखद हे अंदाज आहे. तरी शेतकरी मित्राचे याच्यापासून नुकसान खूप टळू शकते. तरी शेतकरी मित्र अशीच रोजची रोज ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.